एकीकडे संपूर्ण राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीनुसार मोठ्या थाटामाटात साजरी केली जात असताना दुसरीकडे स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर मात्र संतापजनक प्रकार समोर आला आहे। महाराजांच्या समाधीस्थळाजवळील सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या लाकडी बॅरिकेड्सला तडे गेले असून ते चक्क कापडी चिंध्यांनी बांधून ठेवण्याची नामुष्की ओढवली आहे। राज्यातील महायुती सरकार आणि प्रशासन सध्या राज्यसभा निवडणूक व अर्थसंकल्पीय अधिवेशनात मग्न असताना या ऐतिहासिक वारशाच्या दुरवस्थेकडे कोणालाही लक्ष देण्यास वेळ नसल्याचे चित्र दिसत आहे। रायगड प्राधिकरणासह पुरातत्व विभागामार्फत किल्ल्यावर विविध विकास कामे केली जात असल्याचा दावा केला जातो। मात्र ही कामे किती निकृष्ट दर्जाची आहेत याचे जिवंत उदाहरण आज शिवजयंतीच्या दिवशी पाहायला मिळाले। समाधी स्थळासारख्या अतिसंवेदनशील आणि पवित्र ठिकाणी तुटलेली लाकडी बॅरिकेड्स व्यवस्थित दुरुस्त करण्याऐवजी ती कापडी चिंध्यांनी बांधून तात्पुरती मलमपट्टी करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे। शिवजयंतीनिमित्त रायगडावर दर्शनासाठी आलेल्या हजारो शिवभक्तांनी आणि पर्यटकांनी हा प्रकार पाहिल्यानंतर प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध केला। राज्याचे राज्यकर्ते सत्तेच्या खेळात आणि निवडणुकीच्या गणितात अडकले आहेत। त्यांना महाराजांच्या राजधानीची काळजी उरलेली नाही, अशा भावना अनेक शिवभक्तांनी व्यक्त केल्या। हा प्रकार नेमका कोणामुळे घडला? बॅरिकेड्सला चिंध्या बांधण्याचे काम पुरातत्व विभागाने केले की रायगड प्राधिकरणाने? याबाबत विचारणा केली असता दोन्ही विभागांकडून मौन पाळले जात आहे। यापूर्वीही किल्ल्यावरील अनेक कामांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते, परंतु आजच्या या प्रकाराने प्रशासनाची अनास्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीकडे पाहण्याचा सरकारचा दृष्टिकोन यातून स्पष्ट होत आहे। शिवजयंतीच्या दिवशी तरी अशा गोष्टींची दुरुस्ती होणे अपेक्षित होते, परंतु सरकारला केवळ उत्सवांच्या जाहिरातींमध्ये रस उरला असल्याचे परखर मत उपस्थित शिवभक्तांनी व्यक्त केले आहे। जनोदयकरिता मिलिंद माने, महाड।